ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। काटेकोर नियमानुसार पंचांनी न्याय द्यावा। सुमन सुभेदार। चंदगड तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव उत्साहात प्रारंभ। विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा आणि तालुक्यातून सक्षम संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकावा, यासाठी पंचांनी नियमानुसार काटेकोर निर्णय देणे अत्यंत आवश्यक आहे, असं स्पष्ट मत प्रभारी गट शिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांनी आज तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केले। पंचांनी काटेकोर नियमांचं पालन करूनच योग्य संघाला पुढे चाल द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला न्याय मिळेल आणि त्यांच्या विकासाचा मार्ग अधिक भक्कम होईल। आजची स्पर्धा ही केवळ तालुका पातळीपुरती मर्यादित नसून येथूनच पुढे जिल्हा, राज्य आणि देशासाठी नाव कमवणारे खेळाडू घडतात, असे सुभेदार यांनी सांगितलं। उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित गट विकास अधिकारी वृषाली यादव यांनीही विद्यार्थ्यांना खिलाडू वृत्तीचे पालन करण्याचा, पंचांच्या निर्णयाचा आदर करण्याचा आणि स्पर्धा निकोप वातावरणात पार पडण्याचा सल्ला दिला। त्यांनी महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचायत समिती शिक्षण विभागाचे क्रीडा प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं। क्रीडा ज्योती प्रज्वलनाचा मान फादर एंग्रेल स्कूलचे मॅनेजर फादर लॉन्जिनस यांना मिळाला। या निमित्ताने क्रीडा महोत्सवाला औपचारिक सुरुवात झाली। मंचावर नामदेव माईनकर, आनंदराव भादवनकर, शिवाजी पाटील, अनिल शिवणगेकर, राजाराम जोशी, अशोक नैकुडकर, बाळकृष्ण मुतकेकर, विनायक पाटील, एस.के. पाटील आणि अनिल पाटील यांची उपस्थिती लाभली। सूत्रसंचालन संजय गावडे आणि सट्टुप्पा फडके यांनी केलं। महानकट न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।